जय हिंद मित्रांनो. तर चला आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स. आपण GS प्लस करंट अफेअरचे बघत आहोत. UPSC MPSC राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हे सर्व पॉईंट्स आहेत. एकदम व्यवस्थित आपण एकदम छान पद्धतीने याच्या संदर्भात डिस्कशन करणार आहे. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल आणि मोबाईल ॲप्लिकेशन या दोघांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. हेच लेक्चर्स तुम्हाला ॲप्लिकेशनवरती पण मिळतील आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा ज्या नोट्स वगैरे आहेत त्या पण मी त्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेल्या आहेत. तर लिंक खाली दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता. आता इथं पहिला जो मुद्दा आपण बघणार आहोत या ठिकाणी, इलेक्शन कमिशन्स पॉवर टू डिले पोल्स. याचा अर्थ काय आहे की ज्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका पुढे ढकलणे किंवा त्याच्या बाबतीमध्ये डिले करण्याचा जो अधिकार जो आहे तो इलेक्शन कमिशनला देण्यात आलेला आहे, निवडणूक आयोगाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. बघा आता कधी कधी काय असतं बघा, इलेक्शन कमिशनच्या मार्फत 5 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर लोकसभा असेल त्याचबरोबर विधानसभा असेल तर यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या डिक्लेअर केल्या जातात. मग इथं काय सांगण्यात आलेलं आहे की इलेक्शन कमिशन स्वतः निर्णय घेऊ शकतं कधी ज्या वेळेला एखाद्या लोकसभेचा किंवा विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण होण्यासाठी एकूण 6 महिने रिमेनिंग असतील तर त्या कार्यकाळामध्ये इलेक्शन कमिशनच्या मार्फत निवडणुका डिक्लेअर केल्या जातात. बघा हा एक मुद्दा आहे. कधी कधी काय होतं बघा, निवडणुका डिक्लेअर केल्यानंतर काही अशी सिच्युएशन येते की त्या सिच्युएशनला या निवडणुका थोड्या पुढे ढकलणं किंवा पाठीमागं घेणं हे सर्वस्वी इलेक्शन कमिशनच्या हातातील काय असते, पॉवर असते. त्यालाच एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस असं म्हटलं जातं. म्हणजे काय थोडक्यात बघा, आता बघा कोरोनाची परिस्थिती आली. आता या कोरोनाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण देश पूर्ण जग लॉकडाऊन होतं. मग या कार्यकाळामध्ये निवडणुका घेऊ शकतो का, नाही आहे. मग निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. मग या निवडणुका ज्या आहेत या पुढे ढकलण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे तर निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भारताची जे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ॲक्ट जो आहे RPA 1951 मध्ये मेन्शन काय करण्यात आलेलं आहे की सेक्शन 153 आहे. या सेक्शन 153 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एक्सटेंड द टाइम्स, म्हणजे जो पोलचा जो टाइम आहे तो काय केला जाऊ शकतो, एक्सटेंड केला जाऊ शकतो बघा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याचं एक उदाहरण बघा, 1991 रोजी बघा आर्टिकल 324च्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत बघा निवडणुका घेण्यात येणाऱ्या होत्या. पण काय झालं की राजीव गांधी यांची हत्या झाली होती. बघा तमिळनाडूमध्ये राजीव गांधी गेले होते कशा संदर्भात तर कॅम्पेनसाठी, इलेक्शनच्या कॅम्पेनसाठी गेले होते. तिथे त्यांची हत्या झाली. त्यावेळेला 3 आठवडे काय करण्यात आले होते तर या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. लक्षात घ्या, निवडणुका त्यावेळेला पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आणि हा जो अधिकार जो होता हा अधिकार कोणाचा होता तर इलेक्शन कमिशनचा हा अधिकार होता. आता ह्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलायच्या आहेत वगैरे याच्या संदर्भात इलेक्शन कमिशनच्या मार्फत काय केलं जातं, जे इलेक्शन कमिशन आहे याच्या मार्फत गव्हर्नमेंटला सांगितलं जातं की बाबा आत्ता इनॅबिलिटी टू होल्ड पोल्स ऑन दॅट टाईम, आत्ताच्या वेळेला इलेक्शन घेतले जाऊ शकत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर अकार्यक्षमता आहे, इनॅबिलिटी आहे. त्यावेळेला जे भारत सरकार त्यावेळेचं असेल आणि त्याचबरोबर भारताचे राष्ट्रपती आहे यांच्यामार्फत ठरवलं जातं की ठीक आहे आपण काय करू, याच्यावरती एक फ्युचर कोर्ससाठी काय करू, प्रॉपर डिसिजन घेऊ, डिसाईड करू. आणि समजा जर एखाद्या राज्याच्या निवडणुका पुढे ढकलायच्या असतील आणि त्यावेळेला जर अशी सिच्युएशन असेल तर त्याच्यावरती राष्ट्रपती आणि जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यामार्फत एकतर त्या ठिकाणी प्रेसिडेंट रूल लावला जाऊ शकतो किंवा असं सांगितलं जाऊ शकतं की तिथील जे चीफ मिनिस्टर आहेत आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ त्यांना सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही कंटिन्युअस पुढे 6 महिने काय करा तर आहे तसाच कार्यकाळ तुमचा कंटिन्युअस करा असं सांगितलं जाऊ शकतं. म्हणजेच थोडक्यात आपण या पॉईंटमधून काय शिकलो तर या पॉईंटमधून आपण एक गोष्ट शिकलेलो आहे की ज्या वेळेला निवडणुका पुढे ढकलायच्या असतील किंवा निवडणुका डिले करायच्या असतील तर त्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी इलेक्शन कमिशनला देण्यात आलेला आहे. इलेक्शन कमिशन जे आहे भारतीय संविधानातील कलम 324च्या अंतर्गत या इलेक्शन कमिशनला देण्यात आलेलं आहे किंवा घटनात्मक संस्था आहे बघा ही. आणि एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो बघा, चीफ इलेक्शन कमिशनर असतो. मग त्याच्या जोडीला कधी कधी 2 इलेक्शन कमिशनर असू शकतात, कधी कधी 1 असू शकतो किंवा कोणीही नसतं बघा. म्हणजे हे डिपेंड आहेत, हे 2 वगैरे आहेत हे घटनेमध्ये देण्यात आलेले नाही आहेत. पण 1 इलेक्शन कमिशनर असतो, चीफ इलेक्शन कमिशनर, ते सांगण्यात आलेलं आहे. आणखी एक इथं बघा मुद्दा सांगितलेला आहे, पॉवर्स अंडर द सेक्शन 153 म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ॲक्ट 1951च्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा,
की सेक्शन 153चा कधी वापर केला जाऊ शकतो, ज्या वेळेला इलेक्शनचं शेड्यूल काय केलं जात असतं तर नोटिफाय केलेलं असतं बघा. इलेक्शनचं शेड्यूल जे आहे ते नोटिफाय म्हणजे दिलेलं असतं आणि त्यावेळेला जर समजा इलेक्शन पुढे ढकलायचे असतील तर सेक्शन 153चा वापर केला जातो बघा. आणि हा जो सेक्शन 153चा वापर इलेक्शन कमिशन करीत आहे, ही इलेक्शन कमिशनचं काय तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर असते आर्टिकल 324च्या अंतर्गत. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा मुद्दा आहे, थोडा माहिती असून दे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट पॉईंट बघा आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट वाटत आहे तो हा इथं देण्यात आलेला आहे बघा, ई समीक्षा. आता ई समीक्षा काय आहे इथं देण्यात आलेला ई समीक्षा प्लॅटफॉर्म. हा ई समीक्षा प्लॅटफॉर्म जो आहे हा नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरच्या मार्फत तयार करण्यात आलेला हा प्लॅटफॉर्म आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या मार्फत भारताचे पंतप्रधान त्याचबरोबर जे कॅबिनेट सेक्रेटरी जे आहे ना यांच्या मार्फत भारतामध्ये जे प्रोजेक्ट्स चालू आहेत त्या प्रोजेक्टना मॉनिटर करणं, मॉनिटर याचा अर्थ लक्ष ठेवणं की हां बाबा कसं कुठंपर्यंत याचं कामकाज झालेलं आहे वगैरे वगैरे. तर हे ई समीक्षा प्लॅटफॉर्मच्या मार्फत केलं जाणार आहे. आणि याचं जे इम्प्लिमेंटेशन थ्रू धिस प्लॅटफॉर्म जो आहे याच्या मार्फत एक फॉलोअप घेतला जाणार आहे. समजा फॉलोअप घेत असताना काही प्रॉब्लेम्स वाटले, काही अडचणी आहे असं जाणवलं तर त्याच्यावरती क्विक काय घेतली जाणार तर ॲक्शन पण घेतली जाणार आहे. आणि हे प्रत्येक महिन्याला बघा, प्रत्येक महिन्याला हे अपडेट जे आहे त्या मंत्रालयाच्या मार्फत घेतलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर कॅबिनेट सेक्रेटरी आणि पंतप्रधानांच्या मार्फत पण त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे. आता इट हॅज बीन डेव्हलप्ड बाय द कॅबिनेट सेक्रेटरिएट विथ द टेक्निकल हेल्प. म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरिएट जे आहे, कॅबिनेट सचिवालय जे आहे यांच्या मार्फत तयार केलेलं आहे. टेक्निकल हेल्प कुणाच्या मार्फत घेतलेली तर नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरच्या मार्फत टेक्निकल हेल्प घेण्यात आलेली आहे बघा. हा ई समीक्षा प्लॅटफॉर्म थोडा माहिती असून दे. नेक्स्ट जो मुद्दा येत आहे इथं देण्यात आलेला आहे बघा, एक मिनिट. हां, इथं काय सांगले बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन. आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोग जो आहे एक म्हणजे ही स्टॅट्युटरी आहे. स्टॅट्युटरी याचा अर्थ काय आहे तर ही कशा प्रकारची संस्था आहे तर संवैधानिक आहे, घटनात्मक आहे का, घटनेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे का नाही आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल नाही आहे बॉडी. आता याची स्थापना जी होती ती 1993 करण्यात आलेली होती बघा. पार्लमेंटच्या मार्फत याची स्थापना करण्यात आली आणि याच्या संदर्भातला एक कायदा तयार करण्यात आला, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 1993 अशी काय करण्यात आली तर याची स्थापना करण्यात आली होती या ॲक्टची. आता याच्या संदर्भातल्या इम्पॉर्टंट शिफारशी कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण 1 by 1 बघत जाऊ. एक म्हणजे ही एक मल्टी मेंबर बॉडी असणार आहे, एक मल्टी मेंबर बॉडी असणार आहे. याच्यामध्ये काय असणार तर एक जो चेअरमन असणार आहे आणि बाकीचे 5 जे असणार आहेत तर याचे काय असणार आहे तर मेंबर्स असणार आहेत ते सांगण्यात आलेलं आहे. आता बाकीचे जे 5 मेंबर्स वगैरे असणार आहेत ना त्याच्यामधील ॲटलिस्ट एक महिला असणार आहे, एक वुमन असेल तर सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या महिलेला एकदम ह्युमन राईटच्या बाबतीमध्ये प्रॉपर नॉलेज पण असलं पाहिजे. इव्हन तो 5 जे सदस्य आहेत त्यांना पण ह्युमन राईटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता हा जो चेअरमन असणार आहे ना, हा चेअरमन कोण असणार आहे तर चेअरमन हा सर्वोच्च न्यायालयाचा रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया असला पाहिजे किंवा काय म्हटलेलं बघा, जज ऑफ सुप्रीम कोर्ट असला पाहिजे, रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं आहे. आणि इतर जे मेंबर्स आहेत या इतर मेंबरच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे की एक रिटायर्ड जज पाहिजे सुप्रीम कोर्टचा किंवा रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ एनी हायकोर्ट, कुठल्याही हायकोर्टचा रिटायर्ड जज असला तरी चालेल, हायकोर्टचा रिटायर्ड जज असला तरी चालेल किंवा सुप्रीम कोर्टचा रिटायर्ड जज असला तरी चालेल. याच्यामध्ये मेंबरच्या बॉडीमध्ये ते सांगण्यात आलेलं आहे. ओके, पुढे काय सांगितलं आहे पुढे आपण बघू. इथं काय म्हटलेलं आहे बघा, आता याच्यामध्ये ॲडिशनल काही असे फुल टाईम मेंबर्स असणार आहेत, चांगले फुल टाईम मेंबर्स असणार आहेत. फुल टाईम मेंबर्स कोण कोण असणार आहेत बघा, जसं की नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटीज, अल्पसंख्याक आयोगाचे एखादा चेअरमन जो आहे तो असला पाहिजे. नंतर राष्ट्रीय कमिशन फॉर द शेड्युल्ड कास्ट असेल, म्हणजे अनुसूचित जातीच्या आयोगाचा एक चेअरमन असेल, अनुसूचित जमातीचा असेल, त्याचबरोबर वुमेनच्या बाबतीमध्ये असेल, महिलांच्या राष्ट्रीय नॅशनल कमिशन फॉर वुमन्स असतील, नंतर नॅशनल कमिशन फॉर द बॅकवर्ड क्लास असेल, नंतर नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड राईट्स असेल आणि चीफ कमिशनर फॉर द पर्सन विथ डिसॅबिलिटी. याचा अर्थ काय आहे, महिलांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याचबरोबर SCचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, STचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, बॅकवर्ड क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, चाइल्ड राईटचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी दिव्यांग व्यक्तीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. एवढे मेंबर काय असणार आहे तर याच्यामध्ये असणार आहेत, कुठं तर फुल मेंबर बॉडीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता याचे जे चेअरमन असेल त्याचबरोबर जे मेंबर्स आहेत यांची अपॉइंटमेंट कोणाच्या मार्फत केली जाते तर राष्ट्रपतींच्या मार्फत याची अपॉइंटमेंट केली जाते बघा.
आणि याच्यासाठी रिकमांड, आता राष्ट्रपतींच्या मार्फत अपॉइंटमेंट केली जाते हे कळलं, पण याच्यासाठी यांची निवड करण्यासाठी एक समिती असते आणि या समितीमध्ये 6 मेंबर्स असतात बघा, एकूण 6 मेंबर्स असतात. कोण कोण असतात बघा, याच्यामध्ये भारताचे पंतप्रधान असतात, हे काय असतं तर एक चेअरमनच असतात. त्याचबरोबर लोकसभेचे स्पीकर असतील, त्याचबरोबर जी राज्यसभा आहे राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन असतात. लक्षात घ्या, राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन असतात. मी वाटल्यास त्याला ब्लॅक दाखवतो बघा, राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन असतात, चेअरमन नसतात. त्याचबरोबर लीडर ऑफ अपोजिशन्स ऑफ बोथ हाऊसेस, म्हणजे लोकसभेचा आणि राज्यसभेचे जे विरोधी पक्ष नेते जे असणार आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत आणि होम मिनिस्टर असणार आहेत बघा. तर या 6 जणांच्या मार्फत वरती दिलेले जे मेंबर्स आहेत ना त्या मेंबरची निवड केली जाते. आता मुद्दा नेक्स्ट इथं येत आहे बघा, की जे चेअरमन आणि मेंबर जे आहेत यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो, 3 वर्ष किंवा 70 वर्ष. जे अगोदर येईल ना तेवढा कार्यकाळ यांचा असतो. म्हणजे समजा एखादी व्यक्ती 69 वर्षाची आहे, त्याला सदस्य म्हणून अपॉइंट केली असेल तर ती जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत राहू शकते, 70व्या वर्षापर्यंत. आणि एखादी व्यक्ती समजा 64 वर्षाची असेल तर ती जास्तीत जास्त 67 वर्षापर्यंत काय राहू शकते, मेंबर किंवा चेअरमन म्हणून राहू शकते. ठीक आहे, अशा प्रकारचं काय आहे तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, माहिती असावा. पुढे जाऊ आपण, नेक्स्ट पॉईंट बघू कोणता आहे महत्त्वाचा. आणखी एक मुद्दा बघा, मागच्या ह्याचा राहिलेला नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या मेंबरच्या बाबतीमध्ये. तर याचा सदस्य असेल, समजा मेंबर जो आहे, मेंबर रिटायर झाल्यानंतर तो रिअपॉइंट केला जाऊ शकतो, तर तो रिअपॉइंट केला जाऊ शकतो, इथं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघू, पुढे बघू. पुढचं काय आहे तर इथं देण्यात आलेलं आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. प्रेसच्या बाबतीमध्ये आहे 1966 रोजी पार्लमेंट कायद्याच्या मार्फत या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची काय करण्यात आली होती, पहिल्यांदा स्थापना करण्यात आली होती. आणि कोणाच्या शिफारशीनुसार केलं होतं तर फर्स्ट प्रेस कमिशन जे होतं यांच्या शिफारशीच्या आधारावरती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली बघा. आता द प्रेझेंट काउन्सिल फंक्शन्स, आता आत्ताची जी आजच्या घडीला जे प्रेस काउन्सिल जे आहे त्याच्यासाठी कुठला कायदा आहे तर 1978चा जो प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा जो ॲक्ट आहे, प्रेस काउन्सिल ॲक्ट 1978, याच्या अंतर्गत काय करत आहे तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया काम करत आहे. आता याचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय काय आहे या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या बाबतीमध्ये तर प्रिझर्व द फ्रीडम ऑफ द प्रेस. ज्या प्रेस आहेत त्याचं फ्रीडम जे आहे ते काय करायचं आहे, तुम्हाला प्रिझर्व करायचं आहे, एक मुद्दा. आणि त्याचबरोबर ऑफ मेंटेनिंग अँड इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड्स ऑफ द प्रेस इन इंडिया, म्हणजे भारताचं जे प्रेस आहे त्याचा स्टँडर्ड मेंटेन करणं आणि त्याचबरोबर प्रेसचं जे फ्रीडम आहे ते फ्रीडम पण काय करायचं आहे तर प्रिझर्व करायचं आहे. अशा बेसिसवरती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आता म्हणजे त्यांचा मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे, मुख्य ध्येय आहे बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं की ही कसली संस्था आहे, म्हणजे वैधानिक आहे, वैधानिक आहे, गैरवैधानिक आहे का घटनात्मक आहे. तर एक म्हणजे स्टॅट्युटरी आहे, स्टॅट्युटरी याचा अर्थ संवैधानिक आहे. कॉशी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, कॉशी ज्युडिशियल अथॉरिटी याचा अर्थ न्यायिक संदर्भातली पण यांना अथॉरिटी देण्यात आलेली आहे. आणि हे काय असतात तर वॉचडॉग म्हणून काम करत असतात, लक्ष ठेवलेलं असतं त्यांच्या मार्फत प्रेसवरती. काय प्रेसवरती लक्ष ठेवलेलं असतं, एक म्हणजे प्रेसवरती अन्याय पण होऊ नये, त्यांच्या मार्फत चुकीच्या पद्धतीनं काय केलं जाऊ नये तर जे म्हणतो ना न्यूज वगैरे आहे त्या दाखवल्या जाऊ नये, याच्यासाठी पण प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया काम करत असते. आता इट ॲज्युडिकेट द कंप्लेंट अगेन्स्ट अँड बाय द प्रेस फॉर व्हायोलेशन ऑफ इथिक्स, म्हणजे थोडक्यात जसं मी आता म्हणलो की प्रेसनं कोणत्याही प्रकारचे इथिक्स वगैरे आहेत ते व्हायोलेट करायचे नाही आहेत. आणि त्यांचं जे फ्रीडम जो आहे तो फ्रीडम काय करायचा प्रॉपरली जो एका ढाच्यामध्ये आहे त्याच्यामध्येच वापरायचा आहे, प्रमाणाच्या बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारच्या इथिक्सचा भंग करायचं नाही असं सांगितलेलं आहे. आता प्रेस काउन्सिलचे जे चेअरमन असतात ते चेअरमन कोण असतात तर सर्वोच्च न्यायालयाचे जे रिटायर झालेले जज आहेत, रिटायर जज असतात ते प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे कोण असतात तर चेअरमन असतात बघा. आणि एकूण 28 मेंबर असतात बघा, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे एकूण 28 मेंबर्स असतात. याच्यामधले जे 20 मेंबर्स जे आहेत या 20 मेंबर्सना काय केलं जातं तर एक म्हणजे रिप्रेझेंट द प्रेसला रिप्रेझेंट करत असतात आणि नॉमिनेटेड बाय द प्रेस ऑर्गनायझेशन जे असतात किंवा न्यूज एजन्सी जे असतात ना त्यांच्या मार्फत हे 20 जे आहेत त्यांना नॉमिनेट केले जातात. आणि या काउन्सिल ॲज अ ऑल इंडियामध्ये त्यांना नोटिफाय पण केलं जातं बघा की हां हे 20 जण आहेत ते काय तर मेंबर्स आहेत. प्लस जे 5 असतात मेंबर्स याच्यामध्ये 5 मेंबर्स आर नॉमिनेटेड फ्रॉम द 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट, म्हणजे
जी संसद आहे, संसदेमधले लोकसभा आणि राज्यसभा जे आहे या 2 सभागृहाच्या मार्फत 5 सदस्यांना नॉमिनेट केलं जातं बघा. आणि राहिलेले जे 3 आहेत ते कल्चरल, लिटररी आणि लीगल फील्डमधील काय असतात तर जे साहित्य अकादमी असतील किंवा UGCच्या मार्फत ज्यांना एक नॉमिनेट केलेलं असतात ते, किंवा बार काउन्सिल जे आहे त्यांच्या मार्फत नॉमिनेट केलेले असे 3 सदस्य असतात. कोणते कोणते मी म्हटलं, साहित्य अकादमीमधला एक असतो, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनमधला एक असतो आणि त्याचबरोबर बार काउन्सिल जे याच्यामधला एक असतो. असे टोटल 3 सदस्य जे असतात कल्चरल, लिटररी आणि लीगल फील्डमधले इथं काय केलं जातं तर अपॉइंट केले जातात. आता या मेंबरचा कार्यकाळ किती असतो तर 3 वर्षाचा कार्यकाळ असतो बघा, 3 वर्षाचा कार्यकाळ असतो. आणि रिटायर्डिंग मेंबर शाल बी इलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट फॉर नॉट मोर दॅन 1, म्हणजे एकदा रिअपॉइंट करण्यासाठी काय तर ते इलिजिबल आहेत. म्हणजे समजा एक व्यक्ती आहे, पहिल्यांदा मेंबर म्हणून तिनं काम केलं, मेंबर म्हणून काम केल्यानंतर त्याची 3 वर्ष पूर्ण झाली, मग पुन्हा ती मेंबर होऊ शकते का? होऊ शकते. सेकंड टाइम होऊ शकते, थर्ड टाइम होऊ शकते का? थर्ड टाइम होऊ शकत नाहीये. तर अशा प्रकारे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट पॉईंट इथं देण्यात आलेले आहे बघा, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी, नालसा आपण म्हणतो बघा. नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे ती नालसा म्हटलं जातं. तर एक म्हणजे ही जी नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे ही कॉन्स्टिट्यूट करण्यात आली होती कशाच्या बेसिसवरती तर लीगल सर्व्हिस अथॉरिटी ॲक्ट 1987 जो आहे या 1987च्या कायद्यानुसार नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटीची स्थापना करण्यात आलेली होती बघा. आता याचा मुख्य उद्देश काय होता बघा, तो मुख्य उद्देश सांगण्यापूर्वी बघा तुम्ही थोडं भारताची न्यायव्यवस्था बघितली तर सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि नंतर आहे ते लोअर कोर्ट म्हटलं जातं किंवा सबऑर्डिनेट कोर्ट म्हटलं जातं. सुप्रीम कोर्ट जे आहे या सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये आणि लोअर कोर्टमध्ये एकत्रित केलं तर नियर अबाउट 4 करोड केसेस पेंडिंगला आहेत. मग याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी ग्रामीण भागामधील काही केसेस असतील, लोअर कोर्टमधल्या ज्या केसेस असतील, हायकोर्टमधल्या काही केसेस असतील, सुप्रीम कोर्टमधल्या काही केसेस ज्या असतील ते एक लीगल प्रोसेसनं किंवा इवन दो म्हणेल की एका साध्या प्रोसेसनं जर जाऊन सुटत असतील आणि या केसेसचा लोड जर कमी होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे नालसाच्या मार्फत काम करायला. दुसरा मुद्दा इथं आणखी काय आहे बघा की हे जी काही मी म्हणेल की लीगल सर्व्हिस जी असती बघा, कायदेविषयक सेवा जी असती तर याच्यामध्ये पैसे खूप जातात आणि सर्वसामान्यांना ते परवडत नाही आहे. आणि त्यामुळेच काय केलं नालसाच्या मार्फत एक फ्री लीगल ॲड जी आहे, फ्री लीगल जी सेवा दिली जाते ना ती पण प्रोव्हाइड करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे बघा. आता काय आहेत टप्पे नालसाच्या बाबतीमध्ये आपण 1 बाय 1 खाली समजत जाऊ. आता मुख्य उद्देश काय आहे बघा या नालसाचा, एक मिनिट, याचा मुख्य उद्देश काय आहे की जे वीकर सेक्शनमधील लोक आहेत तर या वीकर सेक्शनमधील लोकांच्यासाठी काय केलं जाणार आहे की एक लोक अदालत ऑर्गनाईज केली जाणार आहे आणि त्यांचे जे डिस्प्यूट, जे वाद वगैरे आहेत ते सेटल डाऊन केले जातील या उद्देशानेच नालसाची स्थापना करण्यात आली बघा. पहिला मुद्दा झाला. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय नसणार आहे तर इकॉनॉमिकल किंवा अदर डिसॅबिलिटीज या विचारात न घेता ज्या केसेस आहेत त्या प्रत्येक केसेसला सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता जर सर्वोच्च सेंट्रल लेवलला बघितलं नालसाच्या बाबतीत नॅशनल लीगल जी सर्व्हिस अथॉरिटी जी आहे नॅशनल लेवलची तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असतात त्याचे पॅट्रॉन इन चीफ असतात, मुख्य जे असतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात बघा याच्या बाबतीमध्ये. आणि सेकंड सिनियर मोस्ट जे जज असतात सर्वोच्च न्यायालयामधील ते काय असतात एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम करतात या नालसाचे. लक्षात घ्या जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे ते पॅट्रॉन इन चीफ असतात, मुख्य असतात या नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जे आहेत त्याचे नालसाचे. आणि जे सिनियर मोस्ट सेकंड नंबरचे जे असतात ते एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम करत असतात बघा. आता यांच्या मार्फत एक ऑफिशियल न्यूज लेटर देण्यात येतं बघा. ऑफिशियल न्यूज लेटर काय आहे तर न्यायदीप असं त्याचं ऑफिशियल काय आहे तर न्यूज लेटर आहे. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यायदीप हे ऑफिशियल न्यूज लेटर कुणाचं आहे तर नॅशनल लीगल ॲडवायझरी अथॉरिटी जी आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे तर यांच्या संदर्भात देण्यात आलेलं आहे बघा. आता प्रत्येक राज्यामध्ये जसं नॅशनल लेवलला आहे तसं स्टेट लेवलला पण नालसाची स्टेटची जी काय आहे स्टेट लीगल सर्व्हिस अथॉरिटीची स्थापना करण्यात आलेली आहे बघा. आणि याचे जे मुख्य हेड असतात ते कोण असतात तर त्या राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतात ते पॅट्रॉन चीफ असतात बघा स्टेट लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे. ठीक आहे. तसंच जिल्हा लेवलला पण असतात बघा, डिस्ट्रिक्ट लेवलला पण असतात. आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे जे मुख्य असतात तर त्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट जज जे असतात रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्टचे तर ते काय असतात तर तिथले
चीफ असतात, मुख्य म्हणून काम करत असतात. तर अशा प्रकारचे काय आहे तर एक नॅशनल लीगल सर्व्हिस ॲथॉरिटी ऑफ इंडिया असेल, नंतर स्टेट लीगल सर्व्हिस ॲथॉरिटी ऑफ इंडिया आहे, नंतर डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ॲथॉरिटी ऑफ इंडिया आहे. म्हणजे राष्ट्रीय लेवलला, राज्याच्या लेवलला आणि जिल्ह्याच्या लेवलला काय आहे तर या ॲथॉरिटींची स्थापना करण्यात आलेली आहे. फक्त राष्ट्रीय लेवलला नाही तर बाकीच्या लेवलला पण आहे. हा पण क्वेश्चन विचारलेला आहे, थोडं याच्या संदर्भात पण माहिती असून दे. आणि 1987चा जो कायदा आहे, या 1987च्या कायद्याच्या आधारावरती या नालसाची स्थापना करण्यात आलेली होती. मुख्य कारण काय आहे तर वीकर सेक्शन जो आहे यांना काय करायचं आहे तर फ्री लीगल सर्व्हिस जी आहे, फ्री लीगल सर्व्हिस जी आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे नालसाची. ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपण तो बघू. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आयुष्यमान भारत योजना सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे, सगळ्यात म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट. मी का म्हणतोय हे तुम्हाला परीक्षेला फेस केल्यानंतर कळेल, कारण बऱ्याच वेळेला 2018 ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये याच्या संदर्भात कुठे ना कुठेतरी प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर आत्ताचा जो कोविड-19चा जो पॅन्डेमिक आहे याच्यामध्ये या आयुष्यमान भारत योजनेचा पण रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. सो आपण 1 बाय 1 याच्या संदर्भातले पॉईंट्स बघत जाऊ बघा की आयुष्यमान भारत योजना काय आहे, कशा संदर्भात आहे ते पॉईंट्स. पहिला मुद्दा जो इथे सांगण्यात आलेला आहे, आयुष्यमान भारत योजना जी आहे ही एक फ्लॅगशिप स्कीम आहे. फ्लॅगशिप स्कीम कशाला म्हटलं जातं तर अशी योजना जी आहे ती कंटिन्युअसली चालत राहणार आहे बघा, कंटिन्युअसली चालत राहणार आहे. आणि ही भारत सरकारची आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची काय तर ही स्कीम आहे बघा. नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017ची जी होती, या नॅशनल हेल्थ पॉलिसीच्या मार्फत आयुष्यमान भारत योजनेला काय करण्यात आलं तर रिकमांड करण्यात आलेलं आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे की युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज जे आहे, UHC जे आहे, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अचीव करायचं टार्गेट देण्यात आलेलं आहे बघा. आणखी एक काय आहे की जे बघा SDG जे आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत युनायटेड नेशनची, एकूण 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. त्याच्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ते साध्य करण्यासाठीच आयुष्यमान भारत योजना काम करत आहे बघा. बघा जगातील सगळ्यात मोठी ही योजना आहे असं म्हटलं जातं बघा. आणि याच्यामध्ये भारतामधील नियर अबाउट 50 करोडच्या प्लस लोकांना कव्हर केलं जाणार आहे, 50 करोडच्या वरती. पॉईंट्स आपण बघत जाऊ पुढे पुढे काय काय देण्यात आले आहेत, एक एक पॉईंट आपण अंडरस्टँड करत जाऊ बघा. आता ही जी स्कीम आहे, दी स्कीम एम्स टू अंडरटेक पाथ ब्रेकिंग इंटरव्हेन्शन टू होलिस्टिकली ॲड्रेस हेल्थ केअर सिस्टीम. म्हणजे थोडक्यात सर्व हेल्थ केअर सिस्टीम याच्या अंतर्गत येत आहेत. जसं प्रायमरी सेक्टर असेल, सेकंडरी आणि टर्शरी लेवलच्या ज्या काही हेल्थ केअर प्रोव्हाइड करणारे जे काही हॉस्पिटल्स वगैरे आहेत, प्राथमिक, द्वितीय, तृतीय लेवलचे, तर या सगळ्यांच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना असणार आहे. आणि आयुष्यमान भारत योजना ॲडॉप्ट अ कंटिन्युअम केअर अप्रोच, काळजी घेणार आहे, कंटिन्युअसली घेतली जाणार आहे. आणि 2 इंटररिलेटेड याच्यामध्ये कॉम्पोनंट्स इथं सांगण्यात आले. एक म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटर असलं, याला पण ॲड केलेलं आहे. आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे याला पण याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. काय असणार आहे बघा, याचे फीचर्स, गुणधर्म काय आहेत की 5 लाख रुपये पर फॅमिली पर ॲनम. सेकंडरी आणि टर्शरी लेवलचे जे हॉस्पिटल्स असतील, मग ते गव्हर्नमेंटचे असतील, पब्लिक असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, तर याच्यामध्ये काय केलं जाणार तर सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. दुसरं, याच्यामध्ये 50 करोड जे बेनिफिशरी आहेत त्यांना कव्हर केले, नियर अबाउट 10.74 करोड ज्या फॅमिली आहेत या फॅमिलीला काय केलेलं आहे तर याच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या आहेत. ज्या व्हल्नरेबल फॅमिलीज ज्या आहेत, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, BPLच्या खाली असतील, तर त्या सर्वांना इथं काय केलेलं आहे तर या स्कीमसाठी इलिजिबिलिटी सांगण्यात आलेली आहे. याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे बघा इकॉनॉमिकल पात्रता वगैरे असा कोणताही क्रायटेरिया दिलेला नाही आहे बघा. पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे आपण जाऊ नेक्स्ट पॉईंटमध्ये. याच्यामध्ये आता ही कॅशलेस हॉस्पिटल सेवा असणार आहे बघा, कॅशलेस असणार आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्टली आपल्याला पैसे दिले जाणार आहेत का, नाही आहेत, आपल्याला डायरेक्टली पैसे दिले जाणार नाही आहेत. तर हे पैसे जे असणार आहेत ते हॉस्पिटलमध्ये जमा होणार आहेत. जसं की तुमचे डायग्नॉस्टिक सर्व्हिस जे केलेली असेल त्याच्या संदर्भातला खर्च, ड्रग्ज असेल, रूम चार्जेस, कोणती रूम किती दिवस राहिला ते असेल, त्याचबरोबर फिजिशियनची जी फी वगैरे असेल, आणि सर्जनचे जे चार्जेस असतील, सप्लायज असतील, ICU असतील, नंतर OT जी आहे, या सर्वांचे चार्जेस एकत्रित जे आहे त्या हॉस्पिटलला जमा केले जाणार आहेत डायरेक्टली. आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जाणार नाही आहेत बघा. आता पब्लिक हॉस्पिटल आर रिइम्बर्समेंट फॉर द हेल्थ केअर सर्व्हिस ॲज पर विथ प्रायव्हेट हॉस्पिटल. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी आणि पब्लिक हॉस्पिटलसाठी दोघांच्यासाठी पण काय तर ही स्कीम चालू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फॅमिली साईज सांगण्यात आलेली नाही, किंवा जेंडर सांगण्यात आलेलं नाही आहे, किंवा एज सांगण्यात आलेलं नाही की एवढं एज असलं पाहिजे, याच जेंडरची पाहिजेत, किंवा एवढी फॅमिली साईज असली पाहिजे, असं कोणत्याही प्रकारचं काही नाही आहे. तर
एक लिमिटेशन देण्यात आलेलं नाही आहे। तर ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जो भाग आहे म्हणजेच आपली आयुष्यमान भारत योजना ही खूप महत्त्वाची आहे। याच्यामध्ये 2 मुद्दे येतात लक्षात घ्या, एक म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटर पण येत आहे आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोघांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे। ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघू। नेक्स्ट पॉईंट काय आहे तो आपण डिस्कस करू। नेक्स्ट जी अटल पेन्शन योजना आहे याच्या संदर्भात बघा, ही जी अटल पेन्शन योजना आहे याच्या बाबतीमध्ये काय काय पॉईंट्स दिले थोडे वाचत जाऊ आपण। मी वाचतोय का म्हणून की जे इम्पॉर्टंट वाटतात ना ते मी वाचत आहे आणि तुमच्या पुढे एक्सप्लेन करत आहेत बघा। एक म्हणजे अटल पेन्शन योजना जी आहे ही भारत सरकारच्या मार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत मे 2015ला लॉन्च करण्यात आलेली ही योजना आहे। याचा मुख्य उद्देश काय आहे बघा, की जे ओल्ड एज इन्कम सिक्युरिटी पर्टिक्युलरली टू द वर्कर्स इन अनऑर्गनाइज्ड सेक्टर जे आहेत, म्हणजेच थोडक्यात भारत सरकारच्या मार्फत मे 2015 रोजी अटल पेन्शन योजना जी आहे ही कोणासाठी आहे तर जे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमधील जे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे आणि या योजनेमध्ये इन्कम सिक्युरिटी द्यायची आहे। इन्कम सिक्युरिटी द्यायची आहे कोणाला तर वयस्कर झालेल्या या ओल्ड एज लोकांच्यासाठी। त्याच्या अगोदर काय करावं लागेल, वयस्कर म्हणजे आत्ताचे आहे का नाही आहेत, आता जे 18 ते 40 वयोगटातील आहेत त्यांनी या पेन्शनचा काय करायचं आहे तर पुरेपूर वापर करून घ्यायचा आणि 60 वर्षानंतर त्या लोकांना पेन्शन भेटणार आहे बघा। ठीक आहे, तर ही अटल पेन्शन योजना आहे। पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा, कोणत्या एज ग्रुपमधील असतील, जसं मी आता म्हटलं की 18 ते 40 वयोगटातील असतील, एक म्हणजे त्यांच्याकडे बँक अकाउंट असणं गरजेचं आहे। आता इट इज ओपन टू ऑल बँक होल्डर्स हू आर नॉट मेंबर ऑफ द एनी स्टॅट्युटरी सोशल सिक्युरिटी स्कीम। इतर कोणत्याही सोशल सिक्युरिटी स्कीमचा ते भाग असले न पाहिजेत, म्हणजे नसले पाहिजेत थोडक्यात। जशी नॅशनल पेमेंट जे आहे, नॅशनल पेमेंट इन्शुरन्स स्कीम वगैरे असतील तर अशा प्रकारच्या कशाचाही भाग नसला पाहिजे। नंतर EPFO जो आहे, EPFO एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन जे आहे त्याचा नसला पाहिजे। नंतर स्टेट एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड असेल त्याच्या बाबतीमधले एम्प्लॉईज नसले पाहिजेत असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमचा भाग नसले पाहिजेत आणि ते 18 ते 40 वयोगटातील असले पाहिजेत आणि साधारणतः 60 वर्षानंतर त्यांना 1000 रुपयेपासून 5000 रुपयेपर्यंत काय भेटेल तर मंथली पेन्शन भेटेल। किती वर्षानंतर, 60 वर्षानंतर इथं सांगण्यात आलेलं आहे बघा। द अमाऊंट ऑफ पेन्शन इज गॅरंटेड फॉर लाईफ टाईम। लाईफ टाईम असणार आहे, म्हणजे समजा मी 40व्या वर्षी किंवा मी म्हणेल की मी 30व्या वर्षी पेन्शनला एक ठराविक रक्कम भरायला सुरुवात केलेली आहे, मग 30 वर्षापासून 40 वर्षापर्यंत मी भरली आणि तिथून पुढे 20 वर्ष आहे तशीच रक्कम राहिली आणि 20 वर्षानंतर मला साधारणतः किती रुपये भरतोय त्या आधारावरती मला 1000 ते 5000 रुपयेपर्यंत पेमेंट भेटणार आहे, म्हणजेच पेन्शन भेटणार आहे। लाईफ टाईम असणार आहे। समजा जर माझा मृत्यू झाल्यानंतर माझी जी वाईफ आहे त्या वाईफला पण काय भेटणार आहे तर ही पेन्शन वगैरे भेटली जाणार आहे बघा। ठीक आहे, म्हणजे इथे ते सांगण्यात आलेलं आहे। आता द एंटायर पेन्शन कॉर्पस इज पेड टू द नॉमिनीज। समजा इन द इव्हेंट ऑफ डेथ बोथ सबस्क्रायबर्स अँड स्पॉन्स, म्हणजे नवरा बायको दोघांचा पण मृत्यू झाला, इव्हन तो त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो पाठीमागे राहिला जो नॉमिनी आहे की ज्याचं नाव दिलेलं आहे की बाबा या व्यक्तीला पैसे द्या, तर त्या व्यक्तीला एकत्रित सगळी रक्कम दिली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे टॅक्समधून काय केलेलं आहे तर बाहेर काढलेले आहे, म्हणजेच टॅक्स बेनिफिट पण या व्यक्तीला भेटणार आहे ज्यांनी काय केलेलं आहे तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते। आणि याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या मार्फत याचं रेग्युलेशन थोडक्यात ॲडमिनिस्ट्रेशन केलं जाणार आहे बघा। आता पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी जे आहे स्टॅट्युटरी बॉडी आहे बघा, ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, ही पार्लमेंटच्या मार्फत तयार केली आहे। याचा मुख्य उद्देश काय असतो बघा या बॉडीचा, तर एक म्हणजे रेग्युलेट करणे, प्रमोट करणं, एन्श्युअर करणं असेल नॅशनल पेमेंट सिस्टीम जे आहे पूर्ण इंडियामध्ये आणि त्याला प्रॉपरली ॲप्लायज करणं, याचं काम जे आहे ते पेमेंट फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचं हे काम असतं। ठीक आहे, तर हा एक पॉईंट अटल पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये इम्पॉर्टंट आहे। याच्यावरती पण अगोदर प्रश्न विचारलेले आहेत, भविष्यामध्ये पण विचारले जाऊ शकतात। आणि ही कसली स्कीम आहे तर फ्लॅगशिप स्कीममध्ये येते बघा। फ्लॅगशिप स्कीम जी आहे त्याच्या अंतर्गत ही स्कीम येत आहे।